आताची सर्वात मोठी न्यूज, राजकारणात काहीतरी मोठं घडतंय। शिंदे आणि मोदींची दिल्लीत भेट। महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील झाला आहे। आता सर्व जिल्ह्याचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम राहिला आहे। तो कार्यक्रमही पुढच्या 2-4 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे। तसेच नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाची कामे हाती घेत आहेत। असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे। या भेटीनंतर खुद एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता हे दोन्ही नेते जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नाही। त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे। खरं म्हणजे ही गोष्ट कुठलीही राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती। सरकारने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्राची जनता देईल तशी पोचपावती महाराष्ट्राच्या जनतेने दिली, म्हणून तशी सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली। मोदींना सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही। केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण जसे आपल्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।